आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. पालकत्वाची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी व क्षमता कशी असावी? हा खऱ्या अर्थाने घराचा पाया रचण्यासारखा भाग आहे. म्हणजे शारीरिक तयारीचा विचार केला तर 21 ते 30 हे वय आदर्श मानलं जातं. कारण यात अनुवंशिक आजारांचा धोका कमी असतो. आणि मानसिक तयारी सुद्धा तितकीच महत्वाची असते ना? हो ना. नवीन जीवाला जन्म देण्यासाठी दोन्ही पालकांची संमती आणि त्यांची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. आणि अर्थातच आर्थिक तयारी म्हणजे बाळाचे पोषण आणि शिक्षणाच्या खर्चाची पूर्वतरतूद असणं गरजेचं आहे. हे अगदी बरोबर आहे. चला तर मग दुसरा प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा. मानवी गर्भधारणेची प्रक्रिया आणि लिंग निश्चिती यातील वैज्ञानिक तत्वे स्पष्ट करा. बापरे, हा खूप मोठा आणि जुन्या समजुतींना छेद देणारा मुद्दा आहे. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात हे आपण विज्ञानात शिकलोय. हो, म्हणजे समाजात अजूनही मुलगी झाली की आईला दोष देण्याची प्रथा आहे. नक्कीच. आणि हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कारण आईकडून बाळाला नेहमी X गुणसूत्रच मिळतं. लिंग निश्चितीचा संपूर्ण कंट्रोल हा वडिलांच्या शुक्राणूवर असतो. अच्छा, म्हणजे वडिलांकडून X आलं तर मुलगी आणि Y आला तर मुलगा, असं होतं का? अगदी तंतोतंत. मुलगा किंवा मुलगी होणं हे 100% वडिलांच्या शुक्राणूवर अवलंबून असते. हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. हे विज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवं. आता प्रश्न क्रमांक 3. प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक स्पष्ट करा. आता यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आईचा आहार. तिला लोह आणि प्रथिनयुक्त आहार मिळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आई जे खाते आणि जे अनुभवते तेच बाळ अनुभवतं, बरोबर ना? हो. आणि फक्त आहारच नाही तर आईचं वय म्हणजे 20 पेक्षा कमी किंवा 35 पेक्षा जास्त वय असल्यास धोका असतो. शिवाय व्यसने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे खूप घातक ठरू शकतात. आणि आईच्या मानसिक स्थितीचाही परिणाम होतो का? हो ना. अतिचिंता टाळणे आणि घरात आनंदी वातावरण असणे हे बाळाच्या योग्य विकासासाठी खूप महत्वाचे असते. बरं, आता आपण गर्भावस्थेच्या प्रवासाकडे वळूया. प्रश्न 4 आहे. गर्भावस्थेच्या 3 प्रमुख अवस्था स्पष्ट करा. एका बीजाचं रोपट्यात कसं रूपांतर होतं अगदी तसाचा प्रवास आहे. पहिली अवस्था म्हणजे फलित बीजावस्था, जी पहिले 1 ते 2 आठवडे असते. आणि मग बाळाचे अवयव कधी बनायला लागतात? ती असते दुसरी अवस्था. तिला भ्रूणावस्था म्हणतात, जी 3 ते 8 आठवडे चालते. इथेच सर्व महत्वाच्या अवयवांची पायाभरणी होते. आणि तिसरी गर्भावस्था? बरोबर. हो, 9 ते 36 आठवड्यांचा काळ. यात बाळाची पूर्ण वाढ होते आणि ते जन्मासाठी तयार होतं. खूपच रंजक आहे हे सगळं. आता आपला प्रश्न 5वा. गर्भाच्या पोषणात वार म्हणजे प्लॅसेंटा आणि नाळ म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड यांचे महत्त्व काय? खरं तर ही बाळाची एक प्रकारची लाईफ सपोर्ट सिस्टम आहे. वार हा एक स्पंजसारखा अवयव आहे, जो आईच्या शरीरातील ऑक्सिजन आणि पोषक घटक गाळून घेतो. म्हणजे तो एक नैसर्गिक फिल्टर आहे तर? अगदी बरोबर. आणि नाळ ही एका पाईपसारखी असते, जी ते अन्न बाळापर्यंत पोहोचवते आणि बाळाच्या शरीरातील कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ बाहेर काढते. वा, निसर्गाची रचनाच भारी आहे. पण या प्रवासात काही धोकेही असतात. म्हणूनच आपण प्रश्न क्रमांक 6 घेतोय. प्रसूतीपूर्व काळात धोक्याचे सूचक देणारे घटक म्हणजेच डेंजर सिग्नल्स कोणते? कोणत्याही गरोदर स्त्रीने किंवा तिच्या घरच्यांनी काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जसे की कोणते सिग्नल्स नक्की? योनीतून रक्तस्राव होणे, अचानक तीव्र वेदना येणे, शरीरावर सूज येणे किंवा सतत चक्कर येणे हे धोक्याचे संकेत आहेत. अच्छा. आणि बाळाच्या हालचालीबद्दल काय? तो तर सर्वात मोठा संकेत आहे. बाळाची हालचाल जर अचानक थांबली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. तिथे वेळ घालून चालत नाही. हे खरंच महत्वाचं आहे. आता आपण भाग 3 कडे वळूया. प्रश्न 7वा घेऊया. प्रसूती प्रक्रियेच्या 3 अवस्थांची माहिती द्या. प्रसूतीची पहिली अवस्था असते गर्भाशयाचे मूक उघडणे, कळा येणे आणि पाणी सुटणे हे याच अवस्थेत होतं. आणि मग दुसरी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष बाळाचा जन्म का? हो, अगदी बरोबर. दुसऱ्या अवस्थेत बाळाचा जन्म होतो. साधारणपणे बाळाचं डोकं प्रथम बाहेर येतं. आणि तिसरी अवस्था कोणती असते मग? जन्म तर झाला ना? जन्मानंतर 15 ते 20 मिनिटात वार म्हणजे मगाशी आपण जो प्लेसेंटा पाहिला तो शरीराबाहेर पडतो. ती तिसरी अवस्था असते. समजलं. आता प्रश्न 8वा पाहूया. गर्भधारणेसाठी शारीरिक परिपक्वतेचे महत्त्व स्पष्ट करा. हा खूप गंभीर मुद्दा आहे.
अनेकदा प्रजनन क्षमता सुरू होणे म्हणजे शरीर परिपक्व झाले असा चुकीचा अर्थ काढला जातो. म्हणजे मुली वयात आल्या तरीही त्या शारीरिकदृष्ट्या गर्भधारणेसाठी तयार नसतात. बरोबर. मुलींमध्ये वयाच्या 12 ते 14व्या वर्षी अंडपेशी निर्माण होतात, पण गर्भाशय पूर्णपणे विकसित व्हायला 18 वर्ष लागतात. आणि म्हणूनच 21 वर्षानंतरच स्तरीय गर्भधारणेसाठी खऱ्या अर्थाने सक्षम मानलं जातं. हो, कारण अपरिपक्व वयात गर्भधारणा झाली तर ती आई आणि बाळ दोघांसाठी जीवघेणी ठरू शकते. बापरे, हे समाजात रुजायलाच हवं. आता प्रश्न 9वा. नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजेच रिफ्लेक्स ॲक्शन्स स्पष्ट करा. हे म्हणजे बाळाच्या मेंदूत निसर्गाने आधीपासूनच टाकलेलं इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे. अरेच्छा, म्हणजे काय नक्की? उदाहरणार्थ मोरो रिफ्लेक्स म्हणजे अचानक मोठा आवाज झाला तर बाळ झटकन दचकून हातपाय पसरवतं आणि जवळ घेतं. हो, मी पाहिलंय हे अनेकदा. आणि गालाला स्पर्श केल्यावर बाळ तोंड वळवतं, ते काय असतं? त्याला रूटिंग रिफ्लेक्स म्हणतात. अन्नापर्यंत पोचण्याची ती नैसर्गिक सोय आहे. शिवाय बोट घट्ट पकडणे हा चोखणे व पकड रिफ्लेक्स असतो. तळव्याला स्पर्श केल्यास बोटे पसरवणे याला बाविन्स्की म्हणतात. खूपच गोड आहे सगळं. आता प्रश्न 10वा. तान्हे बाळ का रडते याची प्रमुख कारणे कोणती? रडणे हीच व जत बाळाची एकमेव संवादाची भाषा असते हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ते फक्त भूक लागली म्हणूनच रडतात असं नाहीये ना? अजिबात नाही. भूक आणि तहान हे प्रमुख कारण आहेच, कारण त्यांचं पोट खूप लहान असतं. पण अस्वस्थता जसे की ओले लंगोट किंवा थंडी, उष्णता हेही कारण असतं. आणि पोटदुखी सुद्धा असते ना? हो, पोटात गॅस होणे ज्याला कॉलिक म्हणतात किंवा कीटक चावणे यामुळेही ते रडतात. आणि कधीकधी त्यांना एकटेपणा वाटतो, स्पर्शाची भावनिक गरज असते, तेव्हाही ते रडतात. अगदी खरंय. आणि यावरच आधारित आपला प्रश्न 11वा आहे. बाळाचे रडणे थांबवण्यासाठी पालकांनी कोणते उपाय करावेत? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या रडण्याला तत्काळ प्रतिसाद देणं. दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. म्हणजे आधी भूक किंवा ओले कपडे आहेत का याची तपासणी करणं? हो, गरजांची तपासणी करून झाली की मग बाळाला खांद्यावर घेऊन हळूवार थोपटणे किंवा थोडी हालचाल करणे. अच्छा, म्हणजे लक्ष विचलित केल्याने किंवा वातावरण बदलल्यानेही बाळ शांत होऊ शकतं तर? नक्कीच. त्यांच्याशी शांत आवाजात बोलल्याने त्यांना सुरक्षित वाटतं आणि ते शांत होतात. आता प्रश्न 12वा. नवजात बालकासाठी कोलोस्ट्रम आणि आईच्या दुधाचे महत्त्व स्पष्ट करा. हे खरं तर बाळासाठी असलेलं पहिलं अमृत आहे असं मी म्हणेन. म्हणजे ते जे पहिले 2-3 दिवस येणारं पिवळसर दूध असतं तेच ना? हो, त्यालाच कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात प्रचंड नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे अँटीबॉडीज असतात, ज्या बाळाला आजारांपासून वाचवतात. आणि नंतरचं आईचं दूध किती महत्वाचं असतं? ते एक पूर्णान्न आहे, पचायला अतिशय हलकं असतं आणि मुख्य म्हणजे दूध पाजताना आई आणि बाळाचा भावनिक बंध खूप घट्ट होतो. खूप छान. आता प्रश्न 13वा घेऊया. बाळाची झोप आणि तिचे नियोजन करताना कोणती काळजी घ्यावी? अनेक नवीन पालकांच्या चिंतेचा विषय असतो. बाळ दिवसाला 18 ते 20 तास झोपतं. तरीही पालक इतके का थकून जातात मग? कारण ती झोप सलग नसते. बाळ 2-3 तासांच्या तुकड्यान झोपतं आणि भूक लागली की उठतं. अच्छा, मग यासाठी पालकांनी काय नियोजन करावं? खोलीत शांतता ठेवावी, रात्री मंद प्रकाश असावा जेणेकरून बाळाला रात्र आणि दिवसाचा फरक समजेल आणि सुरक्षिततेसाठी बाळाला नेहमी पाठीवरच झोपावं. समजलं. आता आपला पुढचा प्रश्न 14वा. बाळाला जवळ घेण्याच्या आणि धरण्याच्या म्हणजे हँडलिंगच्या योग्य पद्धती कोणत्या? यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या मानेला नेहमी आधार देणे. कारण त्यांचे स्नायू खूप कमकुवत असतात, बरोबर ना? हो, एका हाताने कमरेला आणि दुसऱ्या हाताने मानेला पूर्ण आधार दिला पाहिजे. बाळ उचलताना खूप हळुवारपणा असावा आणि हात स्वच्छ असावेत. आणि यात आय कॉन्टॅक्ट किंवा नजर संपर्काचंही महत्त्व दिलंय स्रोतात. नक्कीच. नजर संपर्कामुळे बाळाला खूप सुरक्षित वाटतं आणि भावनिक जवळीक वाढते. बरोबर आहे. आता 15व्या प्रश्नाकडे वळूया. बाळाची स्वच्छता आणि अंघोळ घालताना पालकांनी कोणती जबाबदारी पाळावी? इथे पूर्वतयारी खूप महत्वाची असते. म्हणजे कोमट पाणी, साबण आणि टॉवेल आधीच जवळ तयार ठेवावा. म्हणजे बाळाला थंडी वाजू नये म्हणून. आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी? पुसताना जोरात घर्षण टाळायचं, हलक्या हाताने कोरडं करायचं जेणेकरून पुरळ येणार नाही. आणि बाळाला अंघोळ घालताना मांडीवर किंवा टबमध्ये सुरक्षित पकड असणं खूप गरजेचं आहे. लंगोटची स्वच्छताही वेळच्या वेळी व्हायला हवी. आता 16वा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बाळाचे लसीकरण आणि पालकांची आरोग्यविषयक खबरदारी स्पष्ट करा. लसीकरण म्हणजे बाळाभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करणे.
हे प्रत्येक पालकाने समजून घेतलं पाहिजे. म्हणजे पोलिओ, गोवर आणि क्षयरोग यांसारख्या लसी वेळेवर देणं? हो, शासनाच्या किंवा डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करायलाच हवं. शिवाय बाळाचं आरोग्य पत्रक जपून ठेवायला हवं. आणि बाहेरून भेटायला येणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे ना? हो, भेटणाऱ्यांनी आधी हात धुणे आवश्यक आहे आणि धोक्याची लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा थेट तज्ज्ञांना दाखवणं महत्त्वाचं आहे. आता आपण बालविकासाच्या अत्यंत रंजक टप्प्यांकडे आलोय. प्रश्न 17 आहे, कारक विकास किंवा मोटर डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्य सांगा. कारक विकास म्हणजे सोप्या भाषेत शरीराचा स्नायूंवर मिळवलेलं नियंत्रण. यात विकासाचे 2 मुख्य नियम असतात. ते सेफेलोकॉर्डल आणि प्रॉक्सिमोडिस्टल नियम का? ते नक्की काय आहेत? हो, सेफेलोकॉर्डल म्हणजे विकास नेहमी डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणजे बाळ आधी मान सावरायला शिकतं आणि मग बसायला. आणि तो दुसरा नियम काय सांगतो? प्रॉक्सिमोडिस्टल म्हणजे विकास शरीराच्या मध्याकडून टोकाकडे होतो. म्हणजे बाळ आधी पूर्ण हाताने वस्तू पकडतं आणि मग हळूहळू बोटांनी चिमटीत पकडायला शिकतं. वा, हे खूपच क्रमबद्ध आणि सिस्टमॅटिक आहे. आता 18वा प्रश्न, शारीरिक वाढीवर परिणाम करणारे अंतर्गत आणि बाह्य घटक कोणते? अंतर्गत घटकांमध्ये अनुवंशिकता येते. म्हणजे आई-वडिलांकडून आलेले गुण. शिवाय पिट्यूटरी आणि थायरॉइडसारख्या अंतःस्रावी ग्रंथींचाही मोठा वाटा असतो. हां, आणि बाह्य घटक कोणते असतात मग? यात पर्यावरण सर्वात महत्त्वाचं. म्हणजे खेळायला मोकळी जागा, शुद्ध हवा आणि अर्थातच प्रथिने, जीवनसत्वे असलेला आहार. आजारी पण जास्त असेल तर त्याचाही वाढीवर परिणाम होतो. आणि या मोकळ्या जागेवरूनच आपल्या 19वा प्रश्न आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आणि व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा. बऱ्याचदा आपण खेळाकडे फक्त टाइमपास म्हणून पाहतो, पण खरं तर खेळ हे मुलांचं काम आहे. म्हणजे शारीरिक फायदा तर होतोच, स्नायू बळकट होतात. हो, आणि डोळे व हात यांचा समन्वय वाढतो. याशिवाय नियम पाळणे, हारजी स्वीकारणे हा सामाजिक आणि मानसिक विकासही खेळातूनच होतो. म्हणजे त्यांच्या रागाचा किंवा उत्साहाचा भावनिक निचरा होण्यासाठीही खेळ आवश्यक आहे, बरोबर? अगदी 100% बरोबर. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजे 20व्या प्रश्नावर. कारक कौशल्यांच्या विकासातील प्रमुख टप्पे किंवा माइलस्टोन स्पष्ट करा. हे टप्पे खूप रंजक असतात. साधारण 3 ते 4 महिन्यात बाळ मान सावरायला लागतं. आणि मग आधाराशिवाय कधी बसायला लागतं? 6 ते 8 महिन्यात. आणि यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 8 ते 9 महिन्यात बाळ रांगायला लागतं. रांगल्यामुळे त्यांना सगळं जग एक्सप्लोर करता येतं ना? हो, त्यांची क्षमता वाढते. आणि मग 10 ते 15 महिन्यात बाळ चालायला शिकतं. आणि पुढे 2 वर्षांनंतर ते स्वतःच्या हाताने खाणे, रंग भरणे, बटणे लावणे अशी सूक्ष्म कौशल्ये शिकतात. आपला पहिला प्रश्न. नोंदींमधला प्रश्न 21 वाचतो. प्रश्न 21. शारीरिक दोषांमुळे मुलांसमोर कोणती आव्हाने येतात आणि त्यावर काय उपाय करावेत? मला सांगा, यातील ही जी न्यूनगंड ही संकल्पना आहे ती किती गंभीर असू शकते? कसं आहे, हे खूपच संवेदनशील आहे. शारीरिक दोषांमुळे मुलांच्या हालचालींवर साहजिकच मर्यादा येतात. जेव्हा ही मुलं म्हणजे इतर मुलांसारखे मोकळेपणाने खेळू शकत नाहीत ना, तेव्हा त्यांच्यात सामाजिक एकाकीपणा वाढतो आणि तिथेच न्यूनगंड मूळ धरतो. बापरे, मग यावर उपाय काय? सर्वात पहिला आणि मोठा उपाय म्हणजे पालकांनी मुलांना प्रेमाने आणि नैसर्गिकरित्या स्वीकारणं. नुसती सहानुभूती दाखवून चालत नाही. त्यांच्यातल्या कला किंवा इतर ज्या काही जमेच्या बाजू आहेत त्यांना वाव द्यायला हवा. अच्छा. आणि व्यावसायिक मदत म्हणजे फिजिओथेरपी किंवा कृत्रिम साधनं वापरून त्यांना जास्तीत जास्त स्वावलंबी बनवणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. शारीरिक मर्यादांवर मात कशी करावी हे आपण पाहिलं. आता सर्वसाधारण मुलांचा शारीरिक विकास कसा साधावा हे पाहण्यासाठी वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न वाचतो. प्रश्न 22. मुलांच्या कारक विकासासाठी पालकांनी कोणत्या कृती कराव्यात? कारक विकास, ज्याला आपण मोटर डेव्हलपमेंट म्हणतो, त्यात 2 गोष्टी येतात. मोठ्या स्नायूंचा विकास आणि बोटांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास. यासाठी पालकांनी 4 प्रमुख कृती करणं अपेक्षित आहे. एक म्हणजे मैदानी खेळ. यामुळे मोठ्या स्नायूंवर नियंत्रण येतं. दुसरं म्हणजे हस्तकला, जसं कागद फाडणं किंवा मातीकाम करणं, ज्याने बोटांचं नियंत्रण सुधारतं. म्हणजे ते फाईन मोटर स्किल्स ना? अगदी बरोबर.
तिसरी कृती म्हणजे मुलांना स्वतःचे कपडे स्वतः घालण्याचं स्वातंत्र्य देणं. आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एखादं नवीन कौशल्य शिकलं की त्याचं भरपूर कौतुक करणं. क्या बात आहे. पण विकासासाठी केवळ कृती पुरेशा नाहीत ना, तर आजूबाजूचं वातावरणही खूप महत्वाचं असतं. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. मी वाचतो. प्रश्न 23. विकासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती कशी असावी? विकासासाठी पोषक वातावरणाचे 4 मुख्य खांब आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिला खांब आहे सुरक्षितता, म्हणजे आपलं घर अपघातमुक्त असायला हवं. हां. दुसरा खांब म्हणजे उत्तेजक साधनं, म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांना खेळणी किंवा पुस्तके उपलब्ध करून देणं. तिसरा खांब आहे वेळ आणि सहवास, म्हणजे मुलांशी होणारा संवाद. आणि चौथा खांब, चौथा कोणता? तो म्हणजे भावनिक आधार. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा घरात प्रेमाचं वातावरण असतं ना, तेव्हा विकासाला गती मिळते. पण जर घरात भीतीदायक वातावरण असेल तर तो विकास मंदावतो. मूल सतत स्वतःला वाचवण्याच्या मानसिकतेत असतं. हे खूप विचार करायला लावणार आहे. आपण विकास या शब्दाचा अनेकदा वापर करत आहोत. पण वाढ आणि विकास यात नेमका काय फरक आहे? हाच आपला पुढचा प्रश्न आहे. मी वाचतो. प्रश्न 24. वाढ आणि विकास यांमधील मुख्य फरक स्पष्ट करा. मला एक उपमा सुचते. वाढ म्हणजे आपण हार्डवेअर म्हणू शकतो आणि विकास म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट. असं म्हणता येईल का? वा, ही उपमा खरोखरच खूप अचूक आहे. मी नक्कीच स्वागत करेन या उपमेचं. बघा, वाढ ही प्रामुख्याने शारीरिक असते. ती मोजता येते, जसं उंची किंवा वजन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाढ एका ठराविक वयानंतर थांबते. तुमचं हार्डवेअर फिक्स होतं. पण विकास हा केवळ शारीरिक नसतो. तो मानसिक, सामाजिक आणि भावनिकही असतो. ही एक गुणात्मक आणि अगदी जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. वाढीमुळे विकासाला आधार मिळतो, म्हणजे हाताची वाढ होणं. पण विकासामुळे वाढीला अर्थ प्राप्त होतो, म्हणजे त्याच हाताने लिहायला शिकणं. भारीच. आता विकासाचा एक सर्वात मोठा मानसिक पैलू म्हणजे बुद्धिमत्ता. त्याकडे वळूया. प्रश्न 25. बुद्धिमत्ता म्हणजे काय? बुद्धिमापनाच्या चाचण्या आणि त्यांच्या मर्यादा स्पष्ट करा. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहिती असणं नाही, तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. आता बुद्ध्यांक म्हणजे IQ, त्याचं एक सूत्र आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि गुणिले 100. बिने आणि सायमन यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी आणली होती. पण मग या चाचण्या 100% अचूक असतात का? नाहीये, आणि तीच तर त्यांची मोठी मर्यादा आहे. या चाचण्या केवळ त्या वेळेच्या प्रतिसादावर आधारित असतात. जर मूल चाचणी देताना घाबरलेला असेल किंवा परिसराचा काही दडपण असेल तर त्याचा थेट परिणाम निकालावर होतो. अच्छा. एका गुणावरून किंवा आकड्यावरून मुलाच्या संपूर्ण भविष्याचा अंदाज बांधणं पूर्णपणे चुकीचं ठरतं. म्हणजे बुद्ध्यांक हेच सर्वस्व नाहीये, तर सर्जनशीलता ही एक वेगळी आणि महत्वाची क्षमता आहे. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 26. सर्जनशीलता म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी? सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातून काहीतरी नवीन आणि उपयुक्त निर्माण करण्याची क्षमता. ती वाढवण्यासाठी मुलांना मातीकाम, चित्रकला यात गुंतवायला हवं. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं जे का आणि कसं असे प्रश्न विचारतात ना, हो, जे कधी खूप त्रासदायक वाटतात. एक्झॅक्टली. पण त्यांना न हसता, न रागवता उत्तरे देणं, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी बनवण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळायला हवं. मुलांचे हे प्रश्न विचारणे आणि व्यक्त होणे हे पूर्णपणे त्यांच्या भाषेवर अवलंबून असतं. त्यामुळे आपण आता थेट भाषा विकासाकडे जाऊया. प्रश्न 27. भाषा विकासावर परिणाम करणारे सामाजिक आणि कौटुंबिक घटक सांगा. यात खूप घटक येतात. सर्वात आधी कौटुंबिक संवाद. घरात जर स्पष्ट भाषा वापरली जात असेल तर मुलांचा शब्दसंग्रह चांगला होतो. त्यानंतर टीव्ही आणि रेडिओचा प्रभाव पडतो. मग त्यांची मित्रमंडळी आणि शेजारी ज्यांच्या संपर्कातून मुलं विविध उच्चार आणि लकबी शिकतात. आणि हो, पालकांचं शिक्षण आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती याचाही परिणाम होतो. तो कसा काय? कारण त्यामुळे घरात पुस्तके किंवा मासिकांची म्हणजे वाचनाच्या साधनांची उपलब्धता किती आहे हे ठरतं ना. अच्छा, आता समजलं. हे सगळे घटक नैसर्गिकरित्या काम करतात. पण मग पालकांनी जाणीवपूर्वक काय करायला हवं? हाच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 28. मुलांच्या शब्दसंग्रहात वाढ करण्यासाठी पालकांनी कोणते प्रयत्न करावेत? यासाठी पालकांनी 4 पायऱ्यांचा वापर करायला हवा.
पहिलं म्हणजे गाणी आणि यमक असलेली बडबड गीते म्हणणं. दुसरं, प्रवासात किंवा बाजारात गेल्यावर मुलांना आजूबाजूच्या वस्तूंची नावं ओळखायला लावणं. हां. तिसरं आणि खूप महत्वाचं, स्पष्ट संवाद. अनेकदा मोठे लोक लहान मुलांशी लाडाने बोबडे बोलतात. ते पूर्णपणे टाळायला हवं. आणि चौथं म्हणजे वाचन संस्कृती. मुलांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवणं. पण भाषेचा विकास होत असताना काही मुलांना उच्चारांच्या अडचणी येऊ शकतात नाही का? यावरच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 29. उच्चारविषयक समस्या आणि त्यावरील उपाय स्पष्ट करा. होय, तोत्रेपणासारख्या समस्या अनेकदा दिसतात. याची कारणं 2 प्रकारची असू शकतात. एक तर शारीरिक, म्हणजे जिभेचे किंवा टाळूचे काही दोष, किंवा दुसरं म्हणजे मानसिक कारण, जसं की भीती किंवा दडपण. आणि काही वेळा मुलं नुसतं अनुकरण करतात. मग यावर उपाय म्हणून काय करावं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलांची अजिबात चेष्टा करू नये. त्यांना सावकाश बोलायला सांगावं. जिभेचे काही व्यायाम असतात, जसं फुंकर मारणं, शिटी वाजवणं किंवा स्ट्रॉने पाणी पिणं, हे खूप उपयोगी पडतात. आणि जर समस्या गंभीर असेल तर नक्कीच स्पीच थेरपिस्टची मदत घ्यावी. बरोबर. आता काही समस्या या केवळ शारीरिक नसून त्या बौद्धिक क्षमतेशी निगडीत असू शकतात. त्याबद्दल आपण प्रश्न 30 घेतोय. प्रश्न 30. मतिमंदत्व म्हणजे काय आणि त्याचे प्रकार स्पष्ट करा. मतिमंदत्व म्हणजे सरासरीपेक्षा खूप खूप कमी बुद्धिमत्ता असणं. म्हणजे ज्यांचा IQ 70 पेक्षा कमी असतो आणि ज्यांना दैनंदिन कामं करण्यात अडचण येते. याचे प्रामुख्याने प्रकार आहेत. कोणते? अल्प म्हणजे एज्युकेबल, ज्यांना थोडं शिकवता येतं. मध्यम म्हणजे ट्रेनेबल, जे स्वतःची किमान कामं शिकू शकतात. आणि तीव्र, तसंच अतितीव्र, जे मुलं आयुष्यभर दुर्दैवाने दुसऱ्यावर अवलंबून असतात. अशा मुलांकडे समाजाने आणि पालकांनी खूप सहानुभूतीने बघण्याची गरज असते. हे खूप महत्वाचं आहे. बौद्धिक विकासातील मर्यादा पाहिल्या, आता बौद्धिक विकासाला अमर्याद बनवणाऱ्या शक्तीकडे वळूया. ती म्हणजे कल्पनाशक्ती. मी प्रश्न वाचतो. प्रश्न 31. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात? यासाठी रोल प्ले किंवा भूमिका पालन खूप प्रभावी आहे. म्हणजे डॉक्टर किंवा शिक्षक बनून खेळणं, ज्यातून मुलं दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात. हा. मग वाळूत खेळणे किंवा ढगांमधनं विविध आकार शोधणे, असे कल्पक खेळ खेळणं. एखाद्या अपूर्ण गोष्टीला मुलांना स्वतःच्या कल्पनेने पूर्ण करायला सांगणं किंवा त्यांना मुक्तपणे चित्र काढू देणं, यातून कल्पनाशक्तीला खूप मोठा वाव मिळतो. वा. या सर्व बौद्धिक विकासात शाळेचा आणि विशेषतः शिक्षकांचा सहभाग काय असतो, यावर आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 32. मुलांच्या बौद्धिक विकासात शिक्षकांची भूमिका काय असते? शिक्षक हे केवळ माहिती देत नाहीत, तर ते मार्गदर्शक असतात, जे मुलांमधलं कुतूहल जागं करतात. अगदी बरोबर. वर्गात मुलांकडून चुका झाल्या तर न रागावता त्या चुकांचं स्वागत करून त्यातून शिकण्याची संधी देणं, हे शिक्षकांचं काम आहे. तसंच प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं, मग तो कुशाग्र बुद्धीचा असो वा थोडा मागे असणारा. त्यांच्या पातळीनुसार शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणं आणि प्रयोगांसारखे उपक्रम राबवणं, हे महत्वाचं असतं. विकास फक्त बुद्धीचा नसतो, तर मूल समाजात कसं वागतं याचाही असतो. चला वळूला प्रश्न 33 कडे. प्रश्न 33. सामाजिक विकासाचे टप्पे आणि त्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. जन्माच्या वेळी बाळ पूर्णपणे स्वतःत गुंतलेलं असतं. मग 3-4 महिन्यानंतर आईला पाहून हसायला लागतं. 2-3 वर्षात ते समवयस्क मुलांसोबत खेळायला लागतं. हे झाले टप्पे. आणि कुटुंबाची भूमिका काय यात? घर ही मुलाची पहिली शाळा असते. आपल्या वस्तू वाटून घेणं म्हणजे शेअरिंग आणि इतरांचा आदर करणं, हे गुण मुलं कोणाच्या भाषणातून नाही, तर घरातील सदस्यांचं अनुकरण करूनच शिकतात. अच्छा, पण जेव्हा सामाजिक संबंध वाढतात तेव्हा भावनांची गुंतागुंतही वाढते. आणि यातील एक अतिशय प्रबळ भावना म्हणजे राग. मी प्रश्न वाचतो. प्रश्न 34. मुलांमधील राग या भावनेचे स्वरूप आणि व्यवस्थापन कसे करावे? रागाचं मुख्य कारण म्हणजे मुलांची एखादी इच्छा पूर्ण न होणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होणं. यावर व्यवस्थापन करण्यासाठी विरेचन किंवा कॅथार्सिस ही पद्धत खूप उपयोगी पडते. म्हणजे मुलांना ओरडण्याऐवजी उशीवर बारून किंवा कागदावर जोराने रेघोट्या ओढून त्यांचा राग काढायला सांगणं. म्हणजे रागाला एक वाट करून देणं. एक्झॅक्टली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांनी त्यांना मारहाण करणं टाळायला हवं, कारण मारहाणीने बंडखोरपणा वाढतो. मूल शांत झाल्यावरच संवादातून त्यांना पर्याय सुचवायला हवेत.
रागाइतकीच माणसाला अस्वस्थ करणारी दुसरी भावना आहे भीती. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 35. मुलांमधील भीती या भावनेचे स्वरूप आणि तिचे निर्मूलन कसे करावे? भीतीला अनेकदा पालकच खतपाणी घालतात. म्हणजे प्राणी येईल किंवा पोलीस पकडून नेईल, भूत येईल अशी भीती घातली जाते. हो, हे तर घराघरात होतं. हो ना. याचं निर्मूलन करण्यासाठी हळूहळू सवय करणं गरजेचं आहे. म्हणजे जर कुत्र्याची भीती असेल तर आधी लांबून कुत्रा दाखवणं. मुलांच्या भीतीची कधीही चेष्टा करू नये. मला समजते तुला काय वाटतंय अशी सहानुभूती दाखवून धाडसाच्या गोष्टी सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. भावनांवर नियंत्रण मिळवणं ही नैतिक विकासाची पहिली पायरी आहे. आणि पियाजे याबद्दल काय म्हणतात ते पाहूया. प्रश्न 36. नैतिक विकासाच्या संदर्भात पियाजे यांचा सिद्धांत काय सांगतो? मला सांगा. चुकून 10 कप फुटणे आणि मुद्दाम 1 कप फोडणे यात लहान मुले कशाकडे जास्त लक्ष देतात? हा खूपच छान दृष्टिकोन आहे पियाजे यांचा. या उदाहरणातून 2 टप्पे स्पष्ट होतात. पहिला म्हणजे नैतिक वास्तववाद, जो 5 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये असतो. या वयात मुलं नियम म्हणजे देवाज्ञा मानतात. ते कृतीच्या परिणामावर जास्त भर देतात. म्हणूनच त्यांना चुकून 10 कप फुटणे ही जास्त मोठी चूक वाटते, कारण नुकसान मोठं असतं. बापरे, म्हणजे त्यांच्यासाठी हेतू महत्वाचा नसतो? सुरुवातीला नाही, पण मग दुसरा टप्पा येतो नैतिक स्वायत्तता, जो 10-11 वर्षानंतर सुरू होतो. इथे मुलांना समजतं की नियम हे मानवनिर्मित आणि बदलता येण्यासारखे आहेत. इथे त्यांना हेतूचं महत्त्व समजतं. अच्छा. हो, म्हणजे मुद्दाम 1 कप फोडणे ही आता त्यांना खरी चूक वाटते. हा मानवी विकासातील एक मोठा प्रवास आहे, जो बाह्य नियंत्रणाकडून स्वनियंत्रणाकडे जातो. क्या बात आहे. ही नैतिकता शाळेत कशी रुजवली जाते यावर वळूया. प्रश्न 37. शालेय जीवनातील नैतिकतेचं महत्त्व आणि शिक्षकांची भूमिका स्पष्ट करा. शाळेत शिक्षक हे रोल मॉडेल असतात. त्यांचा प्रामाणिकपणा मुलं टिपत असतात. कथाकथनातून समता, न्याय यांसारखी मूल्ये रुजवली जातात. शाळेतील शिस्तीमुळे मुलांमध्ये नागरिकत्वाची भावना आणि इतरांच्या हक्कांचा आदर करण्याची सवय लागते. आणि गटकार्यातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते. बरोबर. पण एकत्र काम करताना मुलांमध्ये काही गुंतागुंतीच्या भावना निर्माण होतात, जसं की मत्सर. यावरून आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 38. मुलांमधील मत्सर आणि कुतूहल या भावनांचे कार्य सांगा. मत्सर हा अनेकदा घरात नवीन बाळ आल्यावर किंवा दुसऱ्या मुलाची स्तुती केल्यावर निर्माण होतो. अशा वेळी पालकांनी मोठ्या मुलाला विश्वासात घेणं खूप गरजेचं असतं. आणि कुतूहल ही तर बौद्धिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. म्हणजे वस्तू उघडून बघणं, प्रश्न विचारणं. कुतूहलामुळे मूल एक शोधक बनतं. मत्सराचा भाग असा आहे की तो योग्यरित्या हाताळल्यास स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा देतो. पण जर तो विकृत झाला तर तो प्रगतीत मोठा अडथळा ठरतो. या नकारात्मक भावनांना विधायक वळण देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? आणि तोच आपला पुढचा म्हणजे प्रश्न 39 आहे. प्रश्न 39. मुलांच्या भावनांचे उदात्तीकरण म्हणजे काय? मला एक विचार मांडायचा आहे. म्हणजे हे भावनिक कचऱ्याचे रिसायकलिंग करून त्यातून एखादी कलाकृती बनवण्यासारखे आहे का? अगदी तंतोतंत. मी या उपमेला पूर्ण दुजोरा देईन. उदात्तीकरण, ज्याला आपण सब्लिमेशन म्हणतो, ही संकल्पनाच ती आहे. नकारात्मक किंवा विध्वंसक भावनांना विधायक मार्गाकडे वळवणं. म्हणजे कसं? म्हणजे उदाहरण द्यायचं तर खूप रागीट किंवा आक्रमक मुलाला बॉक्सिंग किंवा कुस्तीसारख्या खेळांकडे वळवणं. तिथे त्याचा राग एका कौशल्यात बदलतो. किंवा खूप दुःख असेल तर कलेतून त्याला वाट मोकळी करून देणं. मुलाची आवड ओळखून त्याला योग्य दिशा देणं हेच उदात्तीकरण. भारी. हे सर्व योग्य मार्गावर ठेवण्यासाठी पालकांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी येते. आणि तोच आपल्या या क्रमामधला शेवटचा प्रश्न आहे. मी वाचतो. प्रश्न 40. शिस्त लावण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करा. शिस्तीत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सातत्य. म्हणजे जर आई एखाद्या गोष्टीला हो म्हणत असेल आणि बाबा नाही म्हणत असतील तर मुलांचा गोंधळ उडतो. बरोबर. दुसरं म्हणजे कठोर शिस्त किंवा सतत मारहाण. यामुळे मूल एकतर खूप हट्टी बनतं किंवा अत्यंत भित्र होतं. त्याऐवजी लोकशाही पद्धत वापरावी, जिथे नियम लादण्याऐवजी ते मुलांना पटवून दिले जातात. म्हणजे शिस्त ही दडपण्यासाठी नाहीये. अजिबात नाही. शिस्त ही दडपण्यासाठी नसून घडवण्यासाठी असावी, ज्यातून उद्याचा एक स्वावलंबी आणि समजूतदार नागरिक घडतो. क्या बात है. नोंदींमधला प्रश्न 21 वाचतो. प्रश्न 21.
आपला पहिला प्रश्न किंवा पहिला टप्पा आहे मुलांच्या सामाजिक विकासात खेळाच्या मैदानाची भूमिका. हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे, कारण मैदान ही मुलांसाठी पहिली शाळा असते. म्हणजे सर्वसाधारण समज असा असतो की घरात दंगा करण्यापेक्षा मुलांना मैदानावर पाठवावं म्हणजे त्यांची अतिरिक्त ऊर्जा बाहेर पडेल. पण यातल्या नोंदी पाहिल्यावर जाणवतं की मैदान ही काही फक्त खेळण्याची जागा नाहीये, ती एक मिनी सोसायटी आहे. अगदी बरोबर. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मुलं मैदानावर तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज करायला शिकतात. अच्छा, ते कसं? म्हणजे बघा, मैदानावर वेगवेगळ्या पार्श्वभूमीची मुलं एकत्र येतात. तिथे कोणीही बॉस नसतं किंवा भांडण सोडवायला मध्यस्थी करणारे पालक नसतात. हो, तिथे ती पूर्णपणे एकटीच असतात. बरोबर. आणि जर एखाद्या मुलाला तिथे खेळायचं असेल तर त्याला इतर मुलांनी ठरवलेले नियम मानावेच लागतात. हा सामाजिक विकासाचा पाया आहे. म्हणजे जर नियम मोडले तर बाकीची मुलं त्याला खेळातून सरळ बाहेर काढतात. हा थेट परिणाम त्यांना समाजातील वावराचे नियम किती परखडपणे शिकवतो, नाही? होय. आणि तिथेच त्यांची निर्णयक्षमता आणि नेतृत्व विकसित होतं. पण याहूनही मोठा मानसशास्त्रीय धडा जो मैदान शिकवतं तो म्हणजे हार-जीत पचवणे. अरेच्छा, हे तर खूपच महत्वाचं आहे. नक्कीच. आयुष्यात नेहमीच यश मिळत नाही. जेव्हा एखाद्या खेळात पराभव होतो तेव्हा तो पराभव कसा स्वीकारायचा याचं मानसिक ट्रेनिंग ह्या छोट्याशा समाजव्यवस्थेत अत्यंत नैसर्गिकरित्या मिळतं. हे खरंच अद्भुत आहे. मैदानावरचा हा बाह्य विकास पाहिल्यानंतर आता आपण घरातल्या वातावरणाकडे म्हणजे आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. घरात पालकांचं वर्तन कसं परिणाम करतं, विशेषतः नकारात्मक वागणूक? थोडा नाजूक पण अत्यंत महत्वाचा विषय आहे. हो, यात तिरस्कार आणि दुर्लक्ष यामुळे मुलांमध्ये सूड भावना किंवा न्यूनगंड निर्माण होतो हे तर सहज समजण्यासारखं आहे. पण मला इथे एक प्रश्न पडलाय. या नकारात्मक वागणुकीच्या यादीत अतिसंरक्षण म्हणजे ओव्हर प्रोटेक्शन हा मुद्दा का टाकलाय? हे खूप पालकांना खटकतं सुरुवातीला. म्हणजे पालकांना वाटतं की ते प्रेमापोटी आणि काळजीपोटी मुलांना प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित ठेवत आहेत. मग ते हानिकारक कसं असू शकतं? वरवर पाहता ते केवळ प्रेम वाटतं, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर अतिसंरक्षण हा मुलांच्या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. बापरे, म्हणजे इतका गंभीर परिणाम होतो याचा? हो ना. जेव्हा आपण मुलाच्या मार्गातला प्रत्येक लहान-सहान अडथळा स्वतःहून दूर करतो तेव्हा आपण त्यांना नकळतपणे एक छुपा संदेश देतो की तू स्वतः या परिस्थितीचा सामना करण्यास असमर्थ आहेस. म्हणजे तू पडू नये म्हणून मी तुला स्वतः चालूनच देणार नाही असा तो प्रकार आहे. अगदी तसंच. आणि जेव्हा ही मुलं मोठी होतात आणि त्यांच्यावर स्वतःचे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा ती प्रचंड घाबरतात. कारण त्यांनी कधीही छोट्या अपयशांचा सामना केलेला नसतो. म्हणून पालकांनी पारदर्शक आणि मैत्रीपूर्ण नातं जपणं गरजेचं आहे, जिथे मुलांना चुका करण्याची मुभा असेल. खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. आता मानसिक आधारावरची ही चर्चा पूर्ण झालीय, तर तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, मुलांचा शारीरिक विकास आणि आहार. हो. अन्नातून मिळणारे पोषण, कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे सगळं अत्यंत महत्वाचं असतंच. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण या साहित्यात एक भंडाड गोष्ट सापडली आहे. मुलांना जेवण देण्यासाठी पोषणाइतकंच प्रेझेंटेशनही महत्वाचं आहे. म्हणजे काय? होय. लहान मुलांच्या बाबतीत ते अन्न ताटात कसं दिसतं हे त्याच्या चवीपेक्षाही जास्त प्रभावी ठरतं. म्हणजे मुलं चवीपेक्षा डोळ्यांनी जास्त खातात का? मुलांना पोळीचा कंटाळा येतो, पण त्याच पोळीला ताऱ्याचा म्हणजे स्टारचा आकार दिला तर ती आवडीने खातात. हे कसं शक्य आहे? यामागे त्यांच्या मेंदूची एक विशिष्ट रचना आहे. मुलांच्या मेंदूत नाविन्य आणि खेळ ह्या गोष्टी खूप वेगाने काम करतात. एखाद्या रटाळ दिसणाऱ्या पदार्थापेक्षा आकर्षक आकाराचा पदार्थ त्यांच्यासाठी खेळ बनतो. क्या बात आहे. म्हणजे जेवण बनवणं ही इथं केवळ एक पाककला नसून चक्क मानसिक फसवणूक आहे. आणि ह्यात साखरेचे पदार्थ आणि जंक फूड टाळण्यावर जो जोर दिलाय तो केवळ लठ्ठपणा टाळण्यासाठी नाहीये ना? मुळीच नाही. साखरेमुळे मुलांच्या ऊर्जेत जी अचानक वाढ होते त्याला आपण शुगर रश म्हणतो. ती त्यांच्या एकाग्रतेवर आणि भावनिक स्थिरतेवर थेट आघात करते. त्यामुळे मुलं अकारण चिडचिडी होतात. नाही तर मनासाठीही गरजेचं आहे. आता आहाराचा हा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर आपण घरगुती सुरक्षेचा चौथ्या प्रश्नाकडे वळूया. खूप प्रात्यक्षिक असा भाग आहे. हो, तीक्ष्ण वस्तू दूर ठेवणे, औषधे कुलूपबंद ठेवणे किंवा विजेचे सॉकेट सुरक्षित उंचीवर असणे हे आपण जाणतोच. पण बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली कधीच उघडी ठेवू नये या छोट्याशा मुद्द्यावर मला खरंच आश्चर्य वाटलं. हे ऐकायला खूपच क्षुल्लक वाटतं, पण हे अजिबात क्षुल्लक नाहीये.
यामागे लहान मुलांची शरीररचना किंवा ॲनाटॉमी कारणीभूत आहे. ते कसं काय? लहान मुलांचं डोकं त्यांच्या शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत मोठं आणि जड असतं. त्यामुळे त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा मध्य म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा त्यांच्या छातीच्या वरच्या भागात असतो. ओहो, म्हणजे जर ते कुतूहलापोटी एखाद्या पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावून पाहू लागले? तर त्यांचा तोल थेट पुढे जाण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि एकदा तोल गेला की ते स्वतःला पुन्हा मागे ओढू शकत नाही. बापरे, म्हणजे अत्यंत उथळ पाण्यातही बुडण्याचा प्रचंड मोठा धोका असतो. होय, आपण घर सुरक्षित करताना आपल्या 5-6 फूट उंचीवरून विचार करतो, पण घराचा विचार नेहमी 2 फूट उंचीवरून मुलांच्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक आहे. हे खरंच डोळे उघडणारं होतं. आता सुरक्षा आणि आहार आपण पाहिला, पण आजच्या आधुनिक जगात हे सगळं सांभाळताना पालकांना कोणत्या अडचणी येतात? हा आहे आपला 5वा प्रश्न. आजकालच्या विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिलीमुळे हे सगळं खूपच कठीण झालंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? लॉजिस्टिक आव्हाने आहेतच, म्हणजे दोन्ही पालक नोकरी करतात, वेळेचा अभाव असतो, पण यात पर्यावरणीय आव्हाने असा एक शब्दप्रयोग वापरलाय आणि त्याचा संबंध थेट मुलांच्या स्क्रीन ॲडिक्शनशी लावलाय. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर आपल्या लक्षात येईल की मुलांमधील टीव्ही आणि मोबाईलचं व्यसन हे केवळ मनोरंजनासाठी नसतं. मग ते कशासाठी असतं? ते एकाकीपणातून आलेलं असतं. एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे झालेल्या बदलामुळे घरात मुलांशी बोलणारे, खेळणारे आजी आजोबा राहिले नाहीत. पालक कामावरून थकून येतात. अशावेळी मूल प्रचंड एकाकी पडतं. आणि तो भावनिक पोकळी भरून काढण्याचा एक कृत्रिम उपाय म्हणून मूल स्क्रीनकडे वळतं. खरंच किती भीषण वास्तव आहे हे. या आव्हानांची चर्चा संपवून आता आपण 6व्या प्रश्नावर जाऊया. मुलं आजारी पडल्यावर काय करावे? हां, पालकांसाठी अत्यंत कसोटीचा काळ असतो. खाणं कमी होणं किंवा सुस्ती येणं यावर लक्ष ठेवणं आलंच, शिवाय डॉक्टरांशिवाय अँटीबायोटिक्स न देणं हेही महत्त्वाचं आहे. हो, पण या साहित्यात एक गोष्ट ठळकपणे मांडली आहे की आजारपणात फक्त औषधच नाही, तर मानसिक आधार हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे. म्हणजे गोष्टी सांगणं, जवळ घेणं. नक्कीच, कारण मुलं आजारी असताना हट्टी का होतात याचं एक मानसशास्त्रीय कारण आहे. काय कारण आहे ते? त्यांच्याकडे भाषिक मर्यादा असते. मोठ्या माणसांना ताप आला तर ते सांगू शकतात काय त्रास होतोय, पण मुलांकडे तो शब्दसंग्रह नसतो. त्यांच्या शरीरात जे काही विचित्र घडतंय ते त्यांना समजत नाही. ही शारीरिक हतबलता त्यांच्यात प्रचंड भीती निर्माण करते. अच्छा, त्यामुळे ते रडून किंवा चिडचिड करून ती भीती व्यक्त करतात. आणि अशा वेळी पालकांनी त्यांच्यावर न चिडता त्यांना जवळ घेणं हाच खरा उपचार ठरतो. अगदी बरोबर. तो भावनिक आधार त्यांच्या मेंदूला सुरक्षिततेचा संकेत देतो. आजारपणाचा हा कठीण काळ समजून घेतल्यानंतर आता आपण आपल्या 7व्या प्रश्नाकडे पाहूया. मुलांसाठी चांगल्या उपक्रमांचे म्हणजे ॲक्टिव्हिटीजचे नियोजन कसे करावे? या साहित्यात उपक्रमांसाठी एक छान चेकलिस्ट दिली आहे. हो, उद्देश काय आहे, आवड काय आहे, साधने घरात उपलब्ध आहेत का? पण ही चेकलिस्ट वाचताना मला एक प्रश्न पडला. अनेकदा हे उपक्रम खरोखरच मुलांसाठी असतात की पालकांच्या स्वतःच्या समाधानासाठी? हा अत्यंत ज्वलंत मुद्दा मांडलात तुम्ही. आजकाल पालकांमध्ये एक अदृश्य स्पर्धा असते. माझा मुलगा वयाच्या 3ऱ्या वर्षीच अवघड कोडी कशी सोडवतो हे सोशल मीडियावर दाखवण्याची चढाओढ असते. म्हणजे उपक्रम मुलाच्या वयोगटाला झेपतोय की नाही याचा विचारच केला जात नाही. हो ना. आणि जेव्हा आपण मुलाच्या नैसर्गिक क्षमतेला न झेपणाऱ्या अवघड उपक्रमांची सक्ती करतो तेव्हा मुलांचा विकास होत नाही. उलट त्यांच्यात प्रचंड निराशा आणि फ्रस्ट्रेशन साठत जातं. म्हणूनच उपक्रमाचा मूळ उद्देश मुलाचा भाषिक किंवा शारीरिक विकास असावा, पालकांचा अहंकार सुखावणे हा नसावा. अगदी तसंच. आणि हा विकास साधण्यासाठी योग्य साधनांची गरज असते. आणि इथूनच आपण 8व्या प्रश्नाकडे येतो. मुलांसाठी खेळण्यांची निवड कशी असावी? सुरक्षितता हा तर पहिला मुद्दा आहे. बिनविषारी रंग, तीक्ष्ण कडा नसणे, पण शैक्षणिक मूल्यही तितकंच महत्वाचं आहे. हो, आणि यात एक वाक्य वाचून मला खरंच हसू आलं. यात लिहिलंय, ती खेळणी टिकाऊ असावीत कारण मुलं ती भिरकावून देतात. म्हणजे हे किती वास्तववादी आहे ना. हां, होय. मगाशी आपण सुरुवातीला जो उल्लेख केला ना, मुलं वस्तू फेकून खरंच गुरुत्वाकर्षणाचा परिणाम तपासत असतात. अच्छा, पण यापलीकडे जाऊन खेळणी ही मुलांच्या तर्कशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या विकासाची साधने कशी आहेत? म्हणजे बघा, जेव्हा मूल ठोकळे एकावर एक रचतं तेव्हा ते नुसती इमारत उभारत नसतं, तर मेंदूतील कारणमीमांसा
म्हणजे कॉज अँड इफेक्ट समजून घेत असतं. कोडी सोडवल्याने एकाग्रता वाढते आणि हे वयानुसार बदलतं. 6 महिन्यांच्या बाळाला खुळखुळा चालतो, पण 2 वर्षांच्या मुलासाठी चित्रपुस्तके लागतात. म्हणजे खेळणी ही केवळ मनोरंजनासाठी नसून मेंदूच्या विकासाचा एक भाग आहेत. हे खूपच रंजक आहे. आता खेळण्याबद्दलची माहिती पूर्ण झाली तर आपण 9व्या प्रश्नाकडे वळूया. मुले जेव्हा चुका करतात तेव्हा काय करावे? बऱ्याच पालकांसाठी डोकेदुखीचा विषय असतो. मुलं खोटं बोलतात किंवा कधीकधी चोरी करतात. हो, आणि अशा वेळी पालकांची पहिली प्रतिक्रिया असते ओरडण्याची. पण मला सांगा, फक्त ओरडून मुलांना शिस्त का लावता येत नाही? थोडा धाक दाखवल्याने नक्की काय बिघडतं? वरवर पाहता धाक दाखवल्याने मूल तात्पुरतं थांबतं. हो, पण चुकीच्या वागणुकीमागे अनेकदा शिक्षेची प्रचंड भीती हेच मूळ कारण असतं. म्हणजे मूल ओरडता तेव्हा ती भीती अधिक पक्की होते. म्हणजे मूल चूक सुधारण्याऐवजी पुढच्या वेळी न पकडल्या जाता अधिक सफाईदारपणे खोटे कसे बोलायचे हे शिकतं का? अगदी तेच. ती त्यांची जगण्याची धडपड असते. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की पालक स्वतः मुलांसमोर कसे वागतात. म्हणजे जर पालक स्वतः क्षुल्लक कारणांसाठी खोटे बोलत असतील तर मुलांकडून अपेक्षा करणं व्यर्थ आहे. नक्कीच. म्हणून ओरडण्याऐवजी प्रबोधन करणं, कृतीचा परिणाम समजावून सांगणं आणि स्वतः आदर्श समोर ठेवणं हेच काम करतं. हे खरंच अंतर्मुख करणार आहे. वर्तणुकीचा हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता आपण या सखोल विश्लेषणाच्या अंतिम आणि 10व्या प्रश्नाकडे वळूया. लसीकरण किंवा व्हॅक्सिनेशन हे मुलांच्या भविष्यासाठी का महत्वाचे आहे? रोग प्रतिबंध हा यातला वैद्यकीय भाग आहे. पोलिओ, हेपॅटायटिस, क्षयरोग यांना रोखणं. पण मला यात सर्वात महत्वाची गोष्ट ही वाटली की लसीकरण हे केवळ एक वैद्यकीय काम नसून ती पालकांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. या शब्दांवर साहित्यात विशेष जोर दिलाय. हो, कारण लसीकरण केवळ एका मुलालाच सुरक्षित करत नाही तर संपूर्ण सामाजिक आरोग्याला म्हणजे सोशल हेल्थला सुरक्षित करतं. अच्छा, म्हणजे हर्ड इम्युनिटीचा तो प्रकार? अगदी बरोबर. जेव्हा समाजातील बहुतांश मुलांचे लसीकरण पूर्ण झालेलं असते तेव्हाच साथीच्या रोगांचा प्रसार थांबतो. तुम्ही तुमच्या मुलाला लस देऊन एक प्रकारे ज्यांना लस घेता येत नाही अशा मुलांनाही सुरक्षित करत असता. हे ऐकून पालकांच्या जबाबदारीची व्याप्ती किती मोठी आहे याची जाणीव होते. 5 वर्षांपर्यंतचा वेळापत्रक पूर्ण करणे हे एक कर्तव्यच आहे. होय, आणि हा निरोगी जीवनाचा सर्वात भक्कम पाया आहे. क्या बात आहे. आपला पहिला प्रश्न किंवा पहिला टप्पा आहे मुलांच्या